यस, आज आपण बघणार आहे लीड. लीड मीन्स लाईट इमिटिंग डायोड. लीड मीन्स लाईट इमिटिंग डायोड. जो डायोड आहे पीएन जंक्शन आहे, डायोड आहे आणि तो काय करतोय, लाईट इमिट करतोय. म्हणजे व्हॉट इज द लीड? लीडचा लॉंग फॉर्म काय? लाईट इमिटिंग डायोड. त्याचं प्रिन्सिपल समजून घ्या. लीड मीन्स लाईट इमिटिंग डायोड, दॅट इज कन्व्हर्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. कन्व्हर्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन लाईट एनर्जी मध्ये करतोय. त्यासाठी काय वापरलंय? लीड, म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. बरोबर. त्याचं कन्स्ट्रक्शन सुरुवातीला आपण समजून घ्या. इथं काय सांगितलं? इट इज अ पीएन जंक्शन डायोड. लीड इज अ पीएन जंक्शन डायोड अँड लीड इज, हा लीड आहे तो दोन सेपरेट ट्रान्सफरन्स केस मध्ये टाकलाय, कव्हर केलाय. काय कव्हर केला? लीड. बरोबर. लीड इज कव्हर्ड इन डोम सेपरेट ट्रान्सपरंट. डोम आकाराचा ग्लासची ट्रान्सपरंट केस आहे, म्हणजे ट्रान्सपरंट ग्लास आहे, त्याच्यातनं लाईट, आतली लाईट बाहेर जाईल यासाठी तो वापरलाय. म्हणजे काय म्हणायचं बघा कन्स्ट्रक्शन. इन लीड N region is a heavily doped. Lead consists of anode and cathode, and these leads is covered in dome separate transparent case. ही जी लीड आहे ते डोम सेपरेट ट्रान्सपरन्स केस मध्ये ठेवली. ड्यू टू दिस, लाईट इमिटेड फ्रॉम इट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड and it emit light in ऑल डायरेक्शन युनिफॉर्मली. हे डोम सेपरेट ट्रान्सपरंट केस मध्ये असल्यामुळं जी लीड पासून लाईट येणार आहे ती युनिफॉर्मली सगळ्या दिशांना सारखी इमिट होणार आहे. बरोबर. आणि हिअर एनोड, जो लॉंगर लेग आहे त्याला एनोड म्हणतो, स्मॉलर लेग आहे त्याला कॅथोड म्हणायचं. बरोबर. जो मोठा लेग आहे त्याला काय म्हणायचं? एनोड. आणि लहान लेग आहे त्याला काय म्हणतो आपण? कॅथोड. आणि इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड टू द पी रिजन आणि एन रिजन. काय म्हटलं बघा, पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन सांगतो. व्हॉट इज द लीड? लाईट इमिटिंग डायोड मीन्स इट इज अ पीएन जंक्शन डायोड विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. इन लीड देर इज अ पी एंड एन रिजन. In lead there is a P and N region and N region is a heavily doped. N region मध्ये काय केलंय? हेवीली डॉपिंग केलंय. And these leads are covered in dome separate transparent case. म्हणजे डोम आकाराच्या ग्लास ट्रान्सपरंट आहे, ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये ही लीड ठेवली. म्हणजे काय म्हणायचं? लीड इज कवर्ड इन डोम सेपरेट ट्रान्सपरंट केस. ड्यू टू दिस, लाईट इज uniformly emitted in all direction and it is constructed such that, ते अशा तऱ्हेने कन्स्ट्रक्ट केली की इमिटेड लाईट इज नॉट रिअब्सॉर्ब. जी लाईट इमिट होते ते पुन्हा रिअब्सॉर्ब होत नाही. आणि इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट इज गिव्हन टू द पी अँड एन रिजन. अँड एनोड इज अ लॉंगर लेग किंवा लॉंगर लेग इज कॉल्ड एनोड आणि शॉर्टर लेग इज कॉल्ड कॅथोड. कन्स्ट्रक्शन लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला बघायचं याचं व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ लीड, म्हणजे ह्याचा उपयोग कुठं कुठं केलाय आपण. नंबर 1 बघा, दे आर युज्ड इन, आता वेगवेगळे युजेस आहेत त्याचे समजून घ्या. जे ट्रॉफिक सिग्नलच्या लाईट बघितल्या, रेड लाईट, ब्ल्यू लाईट, येलो लाईट, ग्रीन लाईट, हे वेगवेगळ्या लाईट आहेत. त्या ट्रॉफिक सिग्नल मध्ये लीडचा उपयोग केला. म्हणजे दे आर युज्ड इन ट्रॉफिक सिग्नल. दे आर युज्ड इन ट्रॉफिक सिग्नल. नंबर 1 लक्षात आलं. नंबर 2, जे आपलं लीड टीव्ही, एलईडी टीव्ही किंवा लीड टेलिव्हिजन, म्हणजे आपला जो टीव्ही आहे तो लीडचा बनलेला आहे. म्हणजे दे आर युज्ड इन लीड टेलिव्हिजन. सेकंड काय?
lead television. They are used in communication, station. Third, they are used in मोबाईल डिस्प्ले, जो आपल्या मोबाईलचा किंवा सेलफोनचा जो डिस्प्ले आहे तिथं सुद्धा दे आर युज्ड इन मोबाईल डिस्प्ले. फोर्थ, जे कुठलेही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे, आता बघा हे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे स्मार्ट बोर्ड, त्याचा इंडिकेटर म्हणून त्याचा वापर केला. बघा लाईट चालू आहे की बंद आहे हे करण्यासाठी इंडिकेटर म्हणून त्याचा वापर केला. दे आर युज्ड इन इंडिकेटर. इंडिकेटर इन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. फिफ्थ बघा, दे आर युज्ड ऍज अ हेडलाइट, म्हणजे व्हेइकलच्या जे हेडलाइट आहेत त्या हेडलाइट मध्ये पण आपण याचा वापर केला आहे. दे आर युज्ड ऍज अ हेडलाइट. हेडलाइट इन व्हेइकल. 6, दे आर युज्ड ऍज अ बर्गलर अलार्म. बर्गलर अलार्म. 7, दे आर युज्ड ऍज अ काउंटर्स. म्हणजे आपण बँकेमध्ये गेलो कॅश काउंट करतो, त्या काउंटर्स मध्ये सुद्धा कशाचा वापर केलाय? लीडचा. बर्गलर अलार्म मध्ये केलाय. गाडीच्या ज्या ट्रॉफिक मध्ये जे पुढची लाईट असते गाडीची त्याला म्हणतो आपण हेडलाइट. दे आर युज्ड इन हेडलाइट ऑफ व्हेइकल. जे वेगवेगळे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत त्याचे इंडिकेटर म्हणून. शिवाय अजून एक बघा, ब्रेक लाईट, म्हणजे जे गाडीचे जे ब्रेक असतात त्या ब्रेकच्या लाईट सुद्धा कुठं बनवल्यात? लीड वापरलेत. बघा काय काय सांगितलं. लीड्स आर युज्ड इन टेलिव्हिजन, म्हणजे एलईडी टीव्ही बघितलाय तुम्ही, मोबाईल डिस्प्ले मध्ये बघितलाय. मग काही वेळेला मोबाईल खाली पडला की मोबाईल काय होतो? फुटतो किंवा डिस्प्ले जातो. त्या डिस्प्ले मध्ये काय वापरलंय? लीड्स वापरले आहेत. इंडिकेटर्स इन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, एखादं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इंडिकेटर म्हणून वापर केला आहे. शिवाय आपल्याला ट्रॉफिक सिग्नल म्हणून पण वापरलंय. दे आर युज्ड इन ट्रॉफिक सिग्नल. बघा म्हणजे ज्या रस्त्यावरच्या ज्या लाईट आहेत, ट्रॉफिकची लाईट असतात, तिथं आपण ट्रॉफिक सिग्नल मध्ये पण वापरलंय आणि स्ट्रीट लाईट मध्ये पण त्याचा वापर केला. लीड्स आर युज्ड इन टेलिव्हिजन. दे आर इन मोबाईल डिस्प्ले किंवा सेलफोन डिस्प्ले असं म्हणतो आपण. दे आर युज्ड इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स. नंतर दे आर युज्ड इन हेडलाइट ऑफ द व्हेइकल. दे आर युज्ड इन बर्गलर अलार्म. दे आर युज्ड इन काउंटर्स, काउंटिंग साठी किंवा एखाद्या सभेमध्ये गर्दी असते बघा, ते काउंट करण्यासाठी काउंटर्स म्हणून पण त्याचा वापर केला. आणि गाडीचे ज्या ब्रेक लाईट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर केला. युजेस लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस. ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय? दे गिव्ज मोर लाईट. पहिला काय? दे गिव्ह मोर लाईट, जास्त लाईट, भरपूर लाईट म्हणतात. नंतर दे पिक अप शार्पली. दे स्टार्टअप क्विकली. ते स्टार्ट होताना क्विकली स्टार्ट होतात. शिवाय दे आर एनर्जी इफिशियंट, कमी एनर्जी मध्ये ऑपरेट होतात. दे आर एनर्जी इफिशियंट. बघा काय? दे गिव्ह मोर लाईट, म्हणजे जास्त लाईट मिळते. दे स्टार्टअप क्विकली, सहजासहजी स्टार्ट होतात. दे आर एनर्जी इफिशियंट,
कमी एनर्जीला, कमी व्होल्टेजला ते ऑपरेट होतात. फोर्थ, हजार्डस सबस्टन्स लाईक मर्क्युरी हे अवेलेबल नाही, म्हणजे हजार्डस सबस्टन्स इज absent. Hazardous substance like मर्क्युरी इज absent. म्हणजे हजार्डस सबस्टन्स नाही, एनर्जी इफिशियंट आहे, म्हणजे कमी एनर्जीला ऑपरेट होतो. दे स्टार्टअप क्विकली, लगेच स्टार्ट होतो बटन दाबल्या दाबल्या, आणि दे गिव्ह अप मोर लाईट, आणि ते जास्त लाईट मिळतात. कळलं? काय काय पाहिलं त्याचं ऍडव्हान्टेजेस. त्याच्या अगोदर काय पाहिलं बघा, युजेस. युजेस मध्ये काय काय वापरलं? ट्रॅफिक सिग्नल मध्ये, लीड टेलिव्हिजन, आपली जी टीव्ही वापरतो घरी, एलईडी टीव्ही, ते. पुन्हा मोबाईलचा डिस्प्ले पडल्यानंतर आपल्याला फुटतो, त्याला 1000-1500 रुपये खर्च येतो, तो मोबाईल डिस्प्ले. नंतर कुठली बी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बघा, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट चालू आहे का बंद आहे, लाईट आली गेली, इथं सिग्नल दिसतात बघा, इथं व्हाईट सिग्नल दिसतोय, म्हणजे इंडिकेटर्स इन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. म्हणजे वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मध्ये इंडिकेटर्स म्हणून त्याचा वापर केला आहे. गाडीच्या व्हेकल मध्ये हेडलाईट मध्ये वापर केलाय, नंतर बर्गलर अलार्म म्हणून वापर केलाय, आणि काउंटर्स म्हणजे काउंटिंग साठी केलाय, आणि ब्रेक लाईट साठी त्याचा वापर केलाय. शिवाय याचा वापर डेकोरेशन साठी, डोमेस्टिक पर्पज मध्ये डेकोरेशन साठी सुद्धा याचा वापर केलाय. आणि हे कसं बनवलंय पुन्हा एकदा लक्षात ठेवा. लीड मीन्स लाईट इमिटिंग डायोड. इट कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. It is a PN junction diode. In lead, N region is a heavily doped than P region. N region हा P region पेक्षा heavily doping आहे. पुन्हा larger leg is called anode and shorter leg is called cathode. And this anode and cathode means lead is covered in dome shaped transparent case. म्हणजे lead हे dome shaped transparent case मध्ये कव्हर केली. ह्याच्यामुळे काय घडलं? ड्यू टू दिस, लाईट इमिटेड फ्रॉम लीड स्प्रेड इक्वली युनिफॉर्मली इन ऑल डायरेक्शन. म्हणजे डोम शेप्ड ट्रान्सपरन्स केसमुळे लीड पासून मिळणारी जी लाईट इमिट होणार आहे ती सर्व दिशांना इक्वली स्प्रेड होणार आहे. शिवाय इट इज कन्स्ट्रक्टेड सच दॅट इलिमिनेटेड लाईट किंवा रिफ्लेक्टेड लाईट डज नॉट रिअब्सॉर्ब. ती लाईट पुन्हा रिअब्सॉर्ब होत नाही. थँक्यू व्हेरी मच.